ज्याला जायचंय त्यांनी जाऊ देत, ज्याला यायचंय त्यांनी येऊ देत. मी कोणालाच प्रूव्ह करणार नाही. लोक तेवढीच तुमची व्हॅल्यू करतात जेवढी तुम्ही स्वतः तुमची व्हॅल्यू करता. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला गमवायला घाबरेल. जेव्हा तुम्ही स्वतःला फ्री समजता तेव्हा लोक तुम्हाला ग्रँटेड घेऊ लागतात. सगळ्यांसाठी उभे राहता, पण तुम्हाला खरी गरज असते तेव्हा कोणीच नसतं. पीपल वॉन्ट व्हॉट दे कांट इझिली हॅव. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हा सगळीच लोक आपल्याला प्रेम करू लागतात. तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहता, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा कोणीच नसतं. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांना समजून घेता, सगळ्यांना इम्पॉर्टन्स देता, पण स्वतःसाठी मात्र तुम्हाला वेळ नसतो. कॉम्प्रोमाइज करतो आणि मग स्वतःलाच प्रश्न विचारतो की अरे मी कोण आहे. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे खूप प्रामाणिक आहे, जे खूप खरे आहेत, जे खूप चांगले आहेत, पण ते नेहमी लास्ट ऑप्शन बनून राहतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःवर प्रेम करून कसं तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. नमस्कार, मी सोनेश्वरी बोलते. मनातल्या गोष्टी या सिरीजच्या आपल्या 4थ्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. पार्ट 1 मध्ये आपण पाहूया आपण स्वतःला कुठे हरवून बसतो. आपण हळूहळू स्वतःला हरवतो. कधी रिलेशनशिपमध्ये, कधी मैत्रीमध्ये, कधी अपेक्षांमध्ये. आपण बोलत नाही, फक्त ऍडजस्ट करतो, कॉम्प्रोमाइज करतो आणि मग स्वतःलाच प्रश्न विचारतो की अरे मी कोण आहे. इथूनच तुमची खरी सफरिंग सुरू होते. पार्ट 2 मध्ये आपण पाहूया लोक तुमची व्हॅल्यू का नाही करत. एक कडू सत्य काय माहितीये, लोक तेवढीच तुमची व्हॅल्यू करतात जेवढी तुम्ही स्वतः तुमची व्हॅल्यू करता. जेव्हा तुम्ही स्वतःला सेकंडरी ऑप्शन ठेवतात तेव्हा लोक पण तुम्हाला लास्ट ऑप्शन म्हणून निवडतात. जेव्हा तुम्ही स्वतःला फ्री समजता तेव्हा लोक तुम्हाला ग्रँटेड घेऊ लागतात. सेल्फ लवची कमी लोकांना इन्व्हाइट करते की तुम्ही मला हलक्यात घेऊ शकता. पार्ट नंबर 3 मध्ये आपण बघूया सेल्फ लव हा चुकीचा आहे असा गैरसमज. मी म्हणते आपण सगळ्यांसाठी करतो, सगळ्यांसाठी मरमर करतो, मग आपण स्वतःसाठी सेल्फ लव घेणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं चुकीचं कसं काय. ऍक्च्युअल मध्ये हा गैरसमज आहे. जसं सगळ्यांना आपली गरज आहे तशी आपली पण आपल्याला गरज असते. सेल्फ लव लाऊड नाहीये, सेल्फ लव काम आहे आणि सेल्फ लव स्ट्रॉंग आहे. पार्ट नंबर 4 मध्ये आपण पाहूया जेव्हा तुम्ही स्वतःला निवडता तेव्हा तुम्ही ठरवता की आता बस, आता मी स्वतःला त्रास होऊ देणार नाही. या दिवशीच तुमचा ऍटिट्यूड चेंज होऊ लागतो. तुम्ही प्रत्येक ठिकाणी अवेलेबल राहत नाही, प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेनेशन देत नाही, तुम्ही सगळ्यांना तुमच्या लाईफचं ऍक्सेस देत नाही. तेव्हाच इथूनच लोक तुम्हाला नोटीस करू लागतात. पार्ट नंबर 5 मध्ये आपण पाहूया सायकोलॉजी ऑफ अट्रॅक्शन. सायकोलॉजी ऑफ अट्रॅक्शन सांगते पीपल वॉन्ट व्हॉट दे कांट इझिली हॅव. जेव्हा तुम्ही खुश राहू लागता, जेव्हा तुम्ही पूर्ण वाटता तेव्हा लोक विचार करतात की या माणसाच्या लाईफ मध्ये आपली एक जागा निर्माण करावी. नीडीनेस रिपेल करते आणि सेल्फ लव अट्रॅक्ट करतं. आता पार्ट नंबर 6 मध्ये आपण पाहूया हा सेल्फ लव दिसतो तरी कसा. सेल्फ लवचा अर्थ सेल्फी नाही, सेल्फ लवचा अर्थ सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही अपमान सहन करत नाही, बेअर मिनिमम एक्सेप्ट करत नाही, तुम्ही सायलेन्स ओव्हर ड्रामा निवडता. बाय द वे सायलेन्स या विषयावरचा, या मुद्द्यावरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लाईव्ह आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा इथे वरती डोक्यावर तुम्हाला दिसून जाईल. आणि या सेल्फ लव मध्ये तुम्ही सॉफ्ट होऊन जाता पण वीक नाही. आता पार्ट नंबर 7 मध्ये आपण पाहूया की लोक लाईन मध्ये केव्हा येऊ लागतात. लोक लाईनवर येऊ लागतात जेव्हा तुम्ही चेस करणं बंद करता. तुम्ही म्हणता त्याला जायचंय त्यांनी जाऊ देत, ज्याला यायचंय त्यांनी येऊ देत. मी कोणालाच प्रूव्ह करणार नाही आणि तेव्हा युनिवर्स ऐकतं आणि एनर्जी शिफ्ट होऊ लागते. आता पाहूया पार्ट नंबर 8 सेल्फ लव्ह रुटीन. रोज करा हे 5 काम. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे स्वतःशी बोला. सेल्फ टॉक खूप गरजेचं आहे. मी वारंवार माझ्या सगळ्या व्हिडिओज मध्ये सांगितलेलं आहे की सेल्फ टॉक किती महत्वाचा आहे, स्वतःशी बोलणं किती महत्वाचं आहे ते. तर तुम्ही वेळात वेळ काढून 5 मिनिट 10 मिनिट तरी स्वतःशी बोला. नंबर 2 वर आहे बाउंड्रीज सेट करा. या विषयावर सुद्धा वारंवार मी बोललेले आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये याच्यावर मी सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीची एक बाउंड्री असली पाहिजे, एक सेट लिमिट असली पाहिजे आणि त्या बाउंड्रीच्या पुढे तुम्हाला कोणी काही विचारलंही नाही पाहिजे आणि आपणही काही प्रश्नांची उत्तरं दिली नाही पाहिजे. त्यानंतर पार्ट नंबर 3 आहे एकटं राहायला शिका. या जगात
आपण एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. हो, नक्कीच आपली फॅमिली मॅटर करते, पण काहीतरी दिवसभरात अशी एक वेळ काढा, की तुम्हाला एकटं राहता आलं पाहिजे. काही मोबाईल नको, काही बुक्स नको, काहीच नको. फक्त आणि फक्त आपला एकांत आपल्याला निवडता आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम सोबत फेस करताना ते खूप उपयोगी पडतं. त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे कंपेअर करणं सोडा. आपण इन्फ्लुएन्सरला बघतो, एक छान टिफिन बॉक्सेस, छान रुटीन सगळं आपण बघतो आणि आपल्या स्वतःला इन्फ्लुएन्सर्सच्या लाईफशी कंपेअर करू लागतो, की यार ही करू शकते, मी का नाही? हिची स्किन अशी आहे, माझी स्किन अशी का आहे? ही एवढी फिट कशी आणि मला जिमला जाता येत नाही. अशा सगळ्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही अडकू नका. जे तुम्ही स्वतःसाठी करत आहात, तुम्ही यू आर द बेस्ट वन ऑफ युअर व्हर्जन. तर तुम्ही स्वतःसाठी बेस्टच राहा. त्याच्यानंतर यातच पॉइंट नंबर 5 आहे स्वतःवर इन्व्हेस्ट करा. स्वतःवर इन्व्हेस्ट करणं म्हणजे नक्की काय? तर इतकं तरी काहीतरी नवीन शिका. वेदर इट इज एखादं बुकचं पान असू दे, वेदर इट इज योगाचा एखादा प्राणायाम असू दे आणि किंवा एखादी तुमची काहीतरी रेसिपीमध्ये काहीतरी एक बदल असू दे, जे हेल्दी ऑप्शन असू दे. असं काहीतरी एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट स्वतःमध्ये करा. स्वतःला वेळ द्या. ही खूप छोटी 5 ते 10 मिनिटे स्वतःसाठी तुम्ही काढा. हे रुटीन तुम्ही डेव्हलप करा. सेल्फ लव्ह हे एक दिवसाचं रुटीन नाहीये. हे तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे आणि ही गाडी नेहमी चालू राहू द्यायची आहे. तुम्हाला डिसिप्लिन ठेवावं लागेल या सगळ्या गोष्टीसाठी. हो, सेल्फ लव्हमध्ये पण थोडं डिसिप्लिन लागेल तुम्हाला. कारण दुसऱ्यांना करताना आपण आपली लहानपणापासून आपल्याला सेटच केलंय, की आपण दुसऱ्यांसाठी करतो, पण स्वतःसाठी प्रेम करायला जरा आपल्याला प्रेशर द्यावा लागेल, जरा आपल्याला डिसिप्लिनमध्ये यावं लागेल. म्हणून ते तुम्ही 5 ते 10 मिनिटासाठी नक्की रोज हे करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला गमवायला घाबरेल आणि स्वप्रेम अट्रॅक्ट करतं, चेज नाही. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मनातल्या गोष्टी ही आपली सीरीज चालू आहे. त्याच्यामधला हा भाग 4 होता. ही सीरीज तुम्हाला कशी वाटते आहे? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला खाली कमेंटमध्ये कळवा. मला वाचायला नक्की आवडेल. आणि या व्हिडिओमधून इतकं जरी तुमच्या मनाला लागलं आहे, तर नक्की लाईक करायला विसरू नका. पाठवा हे व्हिडिओ तिला, जिला ह्याची खरंच खूप गरज आहे. आणि जर खरंच हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला आहे, तुम्ही सुरुवात करणार आहात, तर खाली कमेंटमध्ये लिहा, की मी स्वतःला निवडलं आहे. पुन्हा भेटूया मनातल्या सीरीज ह्या आपल्या एपिसोडच्या भाग 5 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.